मराठी अक्षर भारती इयत्ता 10वी पाठ शाल पार्ट 2। कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामात त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोस माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. शाल व शालीनता याचा संबंध काय? खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते. सुर्वे मुळातच शालीन. शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेच नेऊन देईन. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. कविवर्य नारायण सुर्वे कई बैठकें और सभाएं कर रहे हैं. बाद में वे साहित्य सम्मेलन के अध्यक्ष बन गए, इसलिए उनको हमेशा सम्मान मिलता रहा. उन्हें शाल और नारियल देकर उनका सम्मान किया जाता था. इसके कारण उनके पास बहुत सी शालें इकट्ठा हो गई. इसलिए वो बोले, या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. इसका मतलब शाल मिलकर मैं शालीन हो रहा हूँ. शालीन का मतलब नम्र होना. मैं नम्र हो रहा हूँ. सबसे प्यार से बात करना, रिस्पेक्ट से बात करना. नारायण सुर्वे पहले से ही नम्र थे और हमेशा सबसे प्यार से बात करते थे. यहाँ पर कवि जादव इनका कहना है कि शाल मिलने के बाद कोई शालीन हो रहा है तो मैं भिखारी बन जाऊँ और मेरे पास जितने पैसे हैं सब पैसों की मैं शाल खरीद को सबको बांटूँ ताकि सब लोग शालीन बनते जाए. जब ये बात नारायण सुर्वे ने सुनी तब उन्हें बड़ी हंसी आई. यहाँ पर शाल एक वस्त्र नहीं है, बल्कि वो एक मिलने वाला सम्मान है. शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे. मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6च्या खोलीत त्यांना ठेवणेच शक्य नव्हते. मग मी सगळ्या शालीचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले. निकटवर्ती मित्र म्हणजे खास मित्र, करीब का दोस्त. व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले. बिचारा अति प्रामाणिक. त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना. 2004 साल में कवि भी साहित्य सम्मेलन के अध्यक्ष बन गए. 1-2 वर्षों में उनके पास भी बहुत शाली आ गई. उनके पास इतने शाली जमा हो गए कि उनको रखने के लिए जगह नहीं थी. तब उन्होंने सारे शाली उनके करीब के दोस्त को दे दिया. मगर उनका दोस्त भी प्रामाणिक था. दोस्त ने सब शाली उसके छोटे घर में संभाल कर रखे. लेकिन इतने शाली लेकर क्या करेंगे, इसलिए उन्होंने धीरे धीरे सब गरीब लोगों में बांट दिए. याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे. एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले. दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वरांच्या कट्ट्यावर आलो. तो म्हातारा होताच. त्याला 2 शाली दिल्या. त्याने थरथरत्या हाताने मला नमस्कार केला. पुढे 4-5 दिवस मला काही कामामुळे संध्याकाळी ओंकारेश्वराला जाण्यास उसंत लाभली नाही. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करत राहिलो.
मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धांची आठवण आली. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. महादेव के मंदिर में वो रोज शाम को जाते थे. ठंडी के दिन थे. वहाँ पर एक बूढ़ा सा इंसान बैठकर भीख मांग रहा था. चिरगुटे का मतलब है एक छोटा सा कपड़ा. तो छोटा सा कपड़ा लपेटकर वो बूढ़ा आदमी बैठा था. अब ये बात देखकर कवि जादव को बहुत बुरा लगा. दूसरे दिन 2 शाल लेकर वह महादेव के मंदिर में आई और बूढ़े इंसान को वह शाल दे दी. वह बूढ़े इंसान ने उनको नमस्कार किया. आगे 4-5 दिन बूढ़े इंसान कवि को दिखाई नहीं दिए. कुछ दिनों के बाद उनको याद आया और ये इंसान मुझे क्यों नहीं दिखाई दे रहा है, इसलिए उन्होंने वहाँ पर चक्कर लगाई. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. मी लगबगीने त्यांच्याकडे गेलो. पाहतो तो काय, तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दिनवाणे जिणे. मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले? त्याने नकारार्थी मान हलवली. मग मीच म्हटले, बाबा 5-6 दिवसापूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते? यावर म्हातारा खुलला व पुन्हा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा, तू लई मोठा, मॅसनी शाली दिल्या. पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. मी शाली इकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं. बाबा आमचं हे असलं बिकट जीणं. तुझं लई उपकार आहेत बाबा. शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब. भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. कवि ने यहाँ वहाँ वो बूढ़े आदमी को ढूंढा. एक कोने में वो बैठे थे. उनको जाकर पूछा, क्या आप मुझे जानते हैं? उसने इनकार में अपना सिर हिला दिया. फिर मैंने कहा, बाबा 5 या 6 दिन पहले मैंने आपको शाल दिए थे, याद है? बूढ़े बाबा ने फिर से हाथ जोड़े और कहा, हे भले आदमी, तुम महान हो. मैं तो एक भिखारी हूँ. वो शाल मुझ पर कैसे शोभा देगी? इसलिए जो तुमने शाल दी थी मैंने वो बेच दिया और 2-4 दिन मैंने पेट भर के खाना खाया, क्योंकि शाल से मिलने वाली जो गर्माहट थी उससे ज़्यादा पेट की आग ज़्यादा थी. शाल से ज़्यादा तो गर्माहट मिलती, लेकिन पेट में लगी हुई आग उसने शाल बेचकर बुझाई. जिसको भूख लगी है उसको खाना दो, जिसको प्यास लगी है उसको पानी दो. आप लोगों की सेवा हो सकती है शाल भी देकर. कवि ने यहाँ पर अपना शाल देकर शाल का उदाहरण देकर हमको यहाँ पर समझाया है. प्लीज़ सब्सक्राइब माय चैनल. Visit my website komalahirrao.com.